बापू हे झाड काचे होय व? अरे नारळाचं होय रे बापा. आणि याला नालेले फुट नाही गेले ना काहीच फुट नाही गेले की. अरे आताच कसे फुटतील रे. तू का म्हणून उपदेश पण आणाला. त्या बोवानं कोटून कोटून लावले असतील. याला नालेलं फुटले मला नालेलं पाणी पिवत आलं फुटते तो. आता काय घरच्या गांडीचे नारळ पाणी हातकात या दिवसात. मग मला काहीतरी खायला द्या मला कसं घेऊन करायला. अरे बाबा ते भीमराव पाटील कालाय बी हात लावू नको. नुसतं सर्किट माणूस आहे. मी बोलून येतो जराशी येते खेळ रे. बरं मी तुला आंब्याच्या झाडावर देतो आता. अरे काची आहे जाऊ नको रे. असा का म्हणून उपदेशपणा करायला असं तू बी. भीमराव पाटलाला तरी बोलून येऊ काय की. लहानपणापासून दोस्ताना आमचा लईच आहे रे बापा. देवरा कस काय येणं केलं रे बाबा. या बसा. पप्पा भीमराव पाटील येणं गेली तसं आऊच्या हातात कारभार गेला. बिडी भेटना झाली, काडी भेटना झाली. काय करावं काय नाही हो. घरोघरी तेच बरा. ऐकिना गेले तेच बरा. पप्पा काय करावं काय नाही. बापू काय की नाही तर मस्त बिडी वडाला काका सांगायच्या बापू सांग. मी आई ना आईला सांगतो थांबा. आई काय केलेली काय की ते बापून ते असे बिडी फुल फुल फुकायले दुपट काढले येतच बसले लिंबाच्या झाला. पाहिजे काढतो आता मागून जावं लागते आपल्याला. तू त्या भीमराव पाटलाला धर. मी आपल्या ठिरड्याला बघतो काय द्यायचं. हो धरू पकडले आई पकडले. घर सोडून हे करणं बी करायला आई बापा बापा संडास येणार गेलती रे. दुपारच्या परी इकडे दररोज याच्यासाठी जायला का तुम्ही? आई आता का म्हणून उपदेशपणा त्या म्हाताऱ्याला शिकवायला का तुला एवढं? मला ताटची केस नव्हती तुला आला काय असं? निघून जाऊन काय रे बापा. इतकं लागते रे बापा. काय की ना आपण इकडे आला मला तिकडे खेळ म्हणाला जांबू खा म्हणाला. आई बापा अरे बापू